गावात कचरा सेट कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे, मला कोणाचं नाव घ्यायची गरज नाही। यामध्ये आता काय झालं आहे की आता त्यांना वाटलं सत्ता मागायची किंवा चार्ज घ्यायचा, त्याच्यासाठी चार्जसाठी जे तडफडता इथून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत सर्वीकडे ते आपल्याला माहिती आहे। तर हे तडफडणं कशासाठी आहे तर फक्त मागील बोगस बिलं काढण्यासाठी, आणि जे त्रस्त आहेत ते सर्व ठेकेदार आहेत। आता यांची ठेकेदारी बंद झाली आहे आणि यांनी किती केलं तर तिथे नगरपालिकेमध्ये आम्ही आहोत आणि मी सुद्धा त्याच्यासाठीच गेलो आहे की या चोऱ्या बंद करायसाठी आणि हे सर्व थांबवण्यासाठी। आता त्यांनी किती प्रयत्न केले तर आता आम्ही चोऱ्या करू देणार नाही। त्याच्यामध्ये सर्वात मोठा मुद्दा सांगतो तुम्हाला, जसं कचऱ्याचा विषय, पाण्याच्या टँकरचा विषय, बरं, त्यानंतर घंटागाड्याचा विषय, त्यानंतर वॉटर सप्लायच्या याच्यावर जे पोर लावले आहेत त्याचा प्रश्न। तर हे जे प्रश्न आहे हा जो आहे एकाच व्यक्तीचे हे 5-6 ठेके याच माध्यमातून चालत होते। आता ते 5-6 ठेक्यांमधून परिस्थिती अशी होती की या 5-6 ठेक्यांमधून 1 कोटी रुपये समोरच्याला दर महिन्याला भेटत होते। आता साहजिक आहे विचारायला दुखापत होईल कोणी असो, तर 1 कोटी रुपये आम्ही महिन्याचे या एकाच विषयातून वाचवले आहे। कारण त्यात 78 लाख रुपये का काहीतरी याला, 10 लाख रुपये टँकरला, 7-8 लाख रुपये, 7-8 लाख रुपये संडाई सफाईला, त्यानंतर कर्मचाऱ्यांची जे हे आहे फायर फायटरला आणि वॉटर सप्लायला आणि नगरपालिकेमध्ये जे टेम्परवारी कर्मचारी लावले आहेत, तर ज्या ज्या ऑर्डर होत्या तर तिथे 14 किंवा 15 कर्मचारी होते, तिथे बिल निघत होतं 35 लोकांचं अशा एक ऑर्डरीमध्ये। आणि हे जे ऑर्डरी होत्या सर्व याच्यामध्ये ते कामं कुठे करायचे तर त्याच नगरपालिकेच्या टँकरवर, आणि बिल कोण घ्यायचं तर ठेकेदार, म्हणजे टँकरवर असो, घंटागाडीवर असो का याच्यावर असो। आणि आम्ही आता जे घंटागाड्या बंद करून आणि या बाकी घंटागाड्या बंद नाही, घंटागाड्या चालू ठेवून आणि जे काही सफाई कर्मचारी आहेत तेवढ्याच महिला आम्ही ठेवल्या, त्याच्यापेक्षा जास्त ठेवल्या आणि पगार दुप्पट। त्याच्यानंतर सुद्धा डिझेल सहित टोटल खर्च फक्त 15 लाख रुपये येतो। किती? फक्त 15 लाख रुपये महिन्यामध्ये साफसफाई आता चालू होती 7 दिवसापर्यंत। या 7 दिवसात आम्ही जरा हायकोर्टात बाकीच्या याच्यात होतो, तर यांनी इकडे डिझेलवाल्याला धमक्या दे, हे कर ते कर, आणि डिझेलवाल्यांना धमक्या देऊन बाब तुम्ही डिझेल देऊ नका। अरे नगरपालिकेचं बिल कुठे पडून जाणार आहे का? आणि पहिली गोष्ट तर पहिले आता डिझेलचं बिल कसं आहे की आता डिझेलचं बिल महिन्याला फक्त 6 लाख रुपये येईल। ते किती येत होतं माहिती आहे का? 12 लाख रुपये। डिझेलचं 6 लाख रुपये ते सुद्धा आम्ही वाचवणार। आता ते डिझेल कोण पेत होतं, कुठे जात होतं ते आपल्याला काही माहिती नाही, पण क्लिअर सांगतो की आता हे सर्व चोऱ्या बंद झालेल्या आहे आणि आता चोऱ्या चपाट्या चालणार नाही।